आज खऱ्या अर्थाने 14 वर्षाचा वनवास हा कल्याण पूर्वेकरांच्या नागरिकांचा संपलेला आहे। अनेक पुढाऱ्यांनी या ठिकाणी नारळ फोडली, उद्घाटने केली, पण माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जे बोलतो ते करतो एकवचनी असे या ठिकाणी यावेळेस सिद्ध झालेले आहे। प्रत्येक वेळी जे जे कल्याण शहरासाठी लागेल ते ते तळागाळातून करणारे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब। मला वाटतं बऱ्याच लोकांनी शेखर केदारे असेल, विवेक जगताप असतील, प्रशांत बनसोडे असेल, भरत सोनवणे असतील, आमचे ज्येष्ठ आपले अण्णा रोकडे, अंबादे सर, म्हणजे असे अनेक, आता किती जणांची नावं घेऊ शकणार नाही, प्रशांत दादा असेल, म्हणजे अनेक लोकांनी या ठिकाणी उपोषणं केली। अनेक पुढाऱ्यांच्या दालनात जाऊन पाय घासली, चपला घासल्या, आणि ते करत असताना शेवटचं मला वाटतं उपोषण या ठिकाणी जेव्हा बसले होते त्यावेळेस महापौर आमचे राजेंद्र देवळेकर आले होते, श्रीकांतजी शिंदे साहेब आले होते, आणि त्यावेळेस त्यांनी जो वचन दिलं की आम्ही या ठिकाणी आपण पुतळा तर उभारूच, पुतळ्याची मागणी होती बाबासाहेबांची, पण माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी या सगळ्यांना एक असा संदेश दिला की बाबासाहेबांचा पुतळा तो उभारू, पण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या जीवनातली त्यांची जीवनयात्रा, त्यांनी केलेलं त्याग, संघर्ष, त्यांनी सोसलेले दुःख, त्रास, या सगळ्या गोष्टी जेव्हा या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये दाखवण्यात येतील तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं नवी पिढीचे प्रबोधन होईल। विद्यार्थी वर्ग असू द्या, तरुण वर्ग असू द्या, ज्येष्ठ असू द्या, याच ठिकाणी अनेक जिल्ह्यातून ज्या वेळेस हे या ठिकाणी पूर्णपणे तयार होईल, अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी येतील आणि मोठ्या मोठ्या राज्यातून या ठिकाणी जेव्हा पाहायला येतील, मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं स्मारक असणार आहे जे अनंत काळ लौकिक राहील। मी आवर्जून आपल्या कल्याण पूर्वेच्या नागरिकांना, इतर शहरातल्या लोकांना आवाहन करतो, त्यांना निवेदन करतो की येत्या 10 तारखेला बाळासाहेबांचा पुतळा, मी बोलतो पुतळा नाही तर हे जिवंत विचार आपल्या सगळ्यांच्या जवळ येत आहे। त्या 10 तारखेला 4 वाजता सूचक नाक्यापासून जी रथयात्रा निघणार आहे बाबासाहेब आंबेडकरांची, अनेक महिला, सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहेत। अनेक जागी लोकांच्या छोट्या मोठ्या बैठका चालू आहेत, त्यामुळे मला वाटतं की डोळ्याला पाणी भरणारं दृश्य असेल, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन जल्लोषातून आहे। आनंद शिंदे यांचासुद्धा या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम असणार आहे। मला वाटतं 10 तारीख हा कल्याण शहरासाठी सुनहरा दिवस आहे, आणि मी आवाहन करतो मोठ्या संख्येने लोकांनी या ठिकाणी यावं असं आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।